परिश्रमाचं, कर्माचं, यशाचं हे नववर्ष मोठ्या लाभाचं. क्षमता सर्वांमध्ये असते, तरीही यशस्वी तोच होतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. जलतत्वाची अत्यंत संवेदनशील रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. चंद्राच्या स्वामित्वाखाली येणारी ही चर रास आहे. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे. पाणी, ज्याला आपण जीवन असं म्हणतो, असं नितळ आणि स्वच्छ पाणी म्हणजे कर्क रास होय. अशा कर्क राशीसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक राहणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या 2024 या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीच्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत. सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे 2024 हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहा. प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये आम्ही आपल्याला निःशुल्क मार्गदर्शन करू, म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा. नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. येणारं नववर्ष आपल्यासाठी कसं राहील, वर्षातील कोणता काळ आपल्यासाठी शुभ आहे, कोणत्या काळात आपण सावध राहायला हवं, अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो. त्यानुसार आजच्या भागात सर्वप्रथम कर्क राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. राजकारणी लोकांची राशी म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे, कारण राजकारणात या राशीचे लोक विशेष यश प्राप्त करू शकतात. लोकांचा आपल्यावरील, आपल्या कामावरील विश्वास उडणार नाही या गोष्टीची हे लोक खूप विशेष काळजी घेतात. राशीचक्रातील कर्क ही चौथी रास असून तिचं प्रतीक कर्क म्हणजे खेकडा आहे. परिस्थिती पाहून नमतं घेऊन नंतर जोरदार आक्रमण होणं हा या खेकड्याचा मूळ गुणधर्म आहे आणि हाच कर्क राशीचाही ठळक स्वभाव आहे. या राशीचे लोक खेकड्याप्रमाणे तिरकी चाल असलेले असतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा शीतल ग्रह असल्यामुळे चंद्राचे स्वाभाविक गुणधर्म या जातकांमध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. हे लोक अत्यंत भावूक मात्र न्यायप्रिय असतात. अंगी भावनिकता असल्यामुळे इतरांप्रती दयेची भावना तसंच जीवनात सतत पुढे चालत राहणं ही या लोकांची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील. शांतता प्रिय असल्यामुळे कर्क राशीचे जातक हे अत्यंत परिश्रमी असतात. मात्र परिश्रमाचं फळ हे त्यांना नेहमी उशिराने मिळतं. जीवनातील कुठलीही गोष्ट परिश्रमाने घेऊन तिचा लाभ घेण्यात हे लोक पटाईत असतात. सोबतच संगीत, नृत्य, नाटक अशा कलांमध्ये त्यांची विशेष रुची असते. अशा या कर्क राशीसाठी 2024 हे इंग्रजी नववर्ष कसं राहील हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार तुम्ही हे राशी भविष्य समजून घ्यावं, कारण 60% चंद्र राशीनुसार, 30% लग्न राशीने आणि 10% रवी राशीने हे राशी भविष्य लागू पडतं. नववर्षात नक्की घडणाऱ्या विशेष घटना. या नववर्षात कर्क जातकांच्या बाबतीत काही विशेष घटना नक्कीच घडतील. कुणालाही प्रेमाने जिंकून स्वतःचे विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. मात्र होतं काय की अतिसंवेदनशीलतेमुळे तुमचे प्रयत्न कुठेतरी थांबतात. प्रयत्न थांबले म्हणजे अपयश वाटायला येतं आणि म्हणून तुम्ही कधीच आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजे. एक लक्षात घ्या, जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तेवढ्याच मोठ्या आपल्यासमोर अडचणी येतात. म्हणून अडचणी कितीही येऊ द्या, तुम्ही अजिबात थांबायला नको. तुम्ही सतत चालत राहा, मार्गक्रमण करीत राहा.
2024 हे नवं वर्ष तुमचंच आहे. आपल्या कर्तृत्वाने तुम्ही हे वर्ष गाजवणार आहात. राजकारण किंवा समाजकारणात तुम्ही असाल तर या नववर्षात यशाचा टप्पा हा तुमच्या हातात असेल. अर्थात प्रयत्न तुम्हाला थांबवून चालणार नाही. हितशत्रूंवर मात करून आपलं ध्येय निश्चित करणं ही या नववर्षात तुमच्यासोबत घडणारी निश्चित घटना आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कर्क रास जेव्हा स्वप्न पाहते तेव्हा ते अत्यंत मोठ्या स्वरूपातील भव्य स्वप्न पाहते. तुमच्या स्वप्नांची व्याप्ती ही अत्यंत मोठी असते, कारण निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येणारी गुरुदेवांची मीन रास ही तुमच्या भाग्यस्थानात येते, ज्यामुळे तुमच्या भाग्यस्थानाला पूर्णत्व प्राप्त होतं. तुम्ही केवळ स्वतःवर विश्वास ठेवा आणि कार्यरत राहा. येणारं नववर्ष हे तुमचंच आहे. या नववर्षात तुमच्यासाठी वास्तुयोग आहेत, वाहन योग आहेत, संतती योग आहे. सोबतच प्रतिष्ठा प्राप्त होणं आणि राजयोग कार्यान्वित होणं असे 2 मोठे योग देखील तुमच्यासाठी आहेत, जे तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जातील. तुम्ही केवळ प्रयत्न सुरू ठेवा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात आपण कर्क राशीच्या व्यक्तिमत्वाचे 2 विभाग करू शकतो. वर्षातील पहिले 4 महिने तुम्ही बऱ्याच गोष्टींचा सखोल अभ्यास करणार आहात. इतरांना मार्गदर्शन करणार आहात. कुटुंबाचं नेतृत्व करणार आहात. अनेक गोष्टींमध्ये पुढाकार घेणार आहात. अशा अनेक गोष्टी तुम्ही सकारात्मक असताना मे महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत आर्थिक लाभ होणं, इच्छापूर्ती घडून येणं या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वामुळे शक्य होतील. कारण तुमचं व्यक्तिमत्व हे प्रगल्भ, समृद्ध व संपन्न झालेलं असेल. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या नववर्षाची सुरुवात अत्यंत सकारात्मक पद्धतीने होणार आहे. धनात वृद्धी होणं, कुटुंबात ऐक्य निर्माण होणं, कौटुंबिकरित्या सामूहिकरित्या एखादा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होणं या दृष्टीने जानेवारी महिन्यात सकारात्मक घटना घडतील. मात्र याच बाबतीत फेब्रुवारी आणि मार्चमध्ये काहीतरी नकारात्मक घटना घडणं, वाणीमुळे कुटुंबातील वातावरण थोडं खराब होणं यासारखे प्रकार घडून येतील. मात्र एप्रिल महिना या सर्व दृष्टीने म्हणजे दहन कुटुंब वाणी या 3ही दृष्टीने राजयोगकारक असेल. एप्रिल आणि मे हे 2 महिने तुमच्यासाठी लाभदायक राहतील. या काळात तुम्हाला धन प्राप्त होईल, कौटुंबिक ऐक्य निर्माण होईल, किंबहुना कौटुंबिक वृद्धी होताना देखील दिसून येत आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. त्याचा उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीच्या बाबतीत या नववर्षामध्ये एक गंमत घडताना दिसून येत आहे. जानेवारी ते मे महिने तुमच्यासाठी खूप सुंदर महिने असताना नेमकं याच काळामध्ये काम टाळण्याची वृत्ती तुमच्यात विकसित होईल. जूनमध्ये तुम्ही स्मार्ट वर्क करायला सुरुवात कराल. जुलै ऑगस्ट या काळात प्रचंड परिश्रम कराल, त्यामुळे यश देखील खेचून आणाल. मात्र वर्षाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही जर आपल्या परिश्रमाकडे लक्ष दिलं, जास्तीत जास्त परिश्रम करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासाठी यशाची टक्केवारी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण सुरुवातीचे 5 महिने तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहे. ही बाब लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी नववर्षातील पहिले 4 महिने अत्यंत सकारात्मक राहतील असं आपण म्हणू शकतो. या काळात वास्तुयोग निर्माण होणं, वाहन योग निर्माण होणं या बाबी घडून येताना दिसत आहे. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये देखील घरातील वातावरण अत्यंत आनंदी राहील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये संघर्षाची स्थिती आणि डिसेंबरमध्ये अधिक परिश्रम अशा पद्धतीने वाटचाल राहील. आईचे आशीर्वाद प्राप्त होतील. आईचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे कौटुंबिक सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. त्याचा पुरेपूर लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांना या नववर्षामध्ये इष्टदेवांकडून भरभरून आशीर्वाद व सहकार्य प्राप्त होणार आहे. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता टेक्निकल, मेकॅनिकल क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नववर्ष विशेष यशदायक म्हणता येईल.
जे विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना देखील मोठं यश प्राप्त होईल. तुमचा व्यवसाय जर लोखंडाशी संबंधित, बांधकामाशी संबंधित असेल तरी तुमच्यासाठी यशाची टक्केवारी वाढणार आहे. याशिवाय विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग एप्रिल महिन्यानंतर निर्माण होतील. महत्त्वाची बाब म्हणजे प्रेम आणि विवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही दृष्टीने सकारात्मक योग निर्माण होत आहेत, म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात कर्क जातकांचे आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील असं आपण म्हणू शकतो. आरोग्य उत्तम राहणार असल्यामुळे साहजिकच प्रत्येक गोष्टीत उत्साह देखील राहील. तुम्ही कोणतंही कार्य उत्साहाने, आनंदाने पूर्ण करणार आहात, ज्यामुळे अर्थातच तुमच्यासाठी यशाची टक्केवारी वाढणार आहे. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. मात्र खरोखर गरज असल्याशिवाय कर्जाचा विचार करूच नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कारण कर्ज ही दीर्घकाळ त्रासदायक ठरणारी बाब असते. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमचा पक्ष जर योग्य असेल तर नववर्षाच्या पहिल्या 4 महिन्यामध्ये तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता वाढलेली असेल. मात्र मे महिन्यानंतर जर त्या केसचा निकाल लागणार असेल तर तुम्हाला थोडा संघर्षाचा सामना करावा लागू शकतो किंवा निकाल लागण्याचे देखील योग दिसून येत आहे. हितशत्रू व स्पर्धकांच्या कारवाया सुरू राहतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं. तसंच वाहन जपून चालवा ही एक विशेष सूचना या नववर्षात देण्यात येत आहे, म्हणून त्या बाबतीत तुम्ही योग्य ती काळजी घ्या. या नववर्षातील ग्रहस्थिती पाहता कर्क जातकांना अजून एक सूचना द्यावीशी वाटते की हे नववर्ष तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. फक्त तुम्ही जिथे असता तिथे 100% राहा. इतर कोणताही विचार त्या काळात करू नका, ते तुमच्यासाठी चुकीचं राहील. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी हे नववर्ष अत्यंत लाभदायक म्हणता येईल. प्रतिष्ठा व पैसा अशा दोन्ही गोष्टी मिळवून देणारं हे वर्ष असेल. त्यामुळे नोकरी करणारे जातक अत्यंत आनंदित राहतील. स्पर्धेत तुम्हाला विजय मिळेल. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं सहकार्य घेऊन स्वतःची प्रगती साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिक जातक देखील नवीन गुंतवणूक करतील, आपल्या व्यवसायात नवीन संकल्पना राबवतील. भविष्यात तुम्हाला त्याचा लाभ देखील होईल. मात्र शनिदेवांची ढैया ही व्यावसायिक जातकांना आर्थिक लाभापेक्षा व्यवसायासाठी खर्च करण्याकडे प्रवृत्त करेल. हे खरं असलं तरी व्यवसायासाठी खर्च करणं ही बाब खर्च नसून ती गुंतवणूक असते आणि त्यातून भविष्यात लाभ प्राप्त होणार असतो. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. परदेशातील कर्क जातकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांच्यासाठी देखील नववर्ष अत्यंत शुभ म्हणता येईल. किंबहुना पुन्हा तुम्हाला आपल्या मायदेशात परत यावंसं वाटेल. आपण आपल्या देशात आपल्या माणसांमध्ये परत जावं अशी इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. म्हणून तुम्ही त्या दृष्टीने विचारपूर्वक योग्य निर्णय घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होणार आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेवांचा गोचर हा तुमच्यासाठी अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. कारण गुरुदेव हे कर्क राशीसाठी भाग्येश असून वर्षातील पहिले 4 महिने तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे. त्यानंतर ते 1 मे पासून त्यांचा प्रवास तुमच्या लाभस्थानातून सुरू होईल. अगोदर ते तुमच्याकडून कर्म करून घेतील, त्यानंतर मे महिन्यापासून संपूर्ण वर्ष ते तुम्हाला लाभ द्यायला बाध्य असतील. ज्योतिष नियमानुसार 11वा गुरु हा खूप मोठा लाभ देणारा योग असतो. तो लाभ तुम्हाला या नववर्षात प्राप्त होणार आहे. याशिवाय तुमच्यासाठी इतर ग्रह देखील शुभ संकेत निर्माण करणार आहेत. गोचरने प्रत्येक महिन्यात जसजशी ग्रहस्थिती बदलते तसतसे शुभ संकेत देखील बदलतात. म्हणजे वर्षातील पहिल्या महिन्याचा आपण विचार केला असता मंगळ गुरु नवपंचम योग, गुरु रवी नवपंचम योग, अर्थात तुमच्या पत्रिकेसाठी कारक असलेले 3ही ग्रह एकमेकांच्या शुभ योगात असल्यामुळे
दैदिप्यमान प्रगती घेऊन हे नवं वर्ष तुमच्यासाठी येत आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे कर्मेश म्हणजे मंगळदेव होय. मंगळाला आपण ग्रहांचा सेनापती म्हणून संबोधतो, जो सतत कार्यरत राहणारा अग्नितत्वाचा ग्रह आहे. आता कर्क ही जलतत्वाची सौम्य रास. तुम्ही भावनाशील आहात, परंतु तुमचे कर्म हे अनेक वेळा कर्तव्यपूर्ती करणारे असतात. किंबहुना कर्तव्यपूर्ती करत असताना तुम्ही कधीही मागे सरकत नाही, कधीही माघार घेत नाहीत किंवा तिथे भावनाशीलता न दाखवता तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर ठेवता. तुमच्यासाठी ते लाभदायक देखील ठरतं. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार पत्रिकेतील लाभस्थानात संपूर्ण वर्षभरामध्ये जे जे ग्रह असतील ते सर्व तुम्हाला लाभ प्रदान करतील, किंबहुना ते लाभ देण्यासाठीच तिथे येतात. याशिवाय 1 मे रोजी गुरुदेव तुमच्या लाभस्थानात येतील आणि संपूर्ण वर्ष ते तिथेच विराजमान राहतील, जी अत्यंत लाभदायक बाब म्हणता येईल. विशेष बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तृतीय, पंचम आणि सप्तम या 3 स्थानांवर पडणार आहे. त्यामुळे गुरुदेव तुम्हाला या नववर्षामध्ये दोन्ही हातांनी भरभरून लाभ प्रदान करणार आहेत. एकीकडे ते तुमच्या परिश्रमाला दिशा देतील, शिक्षणात यश देतील, विवाह संपन्न होण्याचे योग निर्माण करतील, संततीची इच्छा असणाऱ्या जातकांची मनोकामना पूर्ण होईल, अनेक प्रकारचे प्रवास या काळात घडतील. थोडक्यात अत्यंत आनंददायक स्थिती गुरुदेव तुम्हाला लाभाद्वारे देणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या नववर्षात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. त्या प्रवासातून तुम्हाला लाभ मिळणार आहे. सोबतच खर्चाचेही अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होताना दिसून येत आहे. मात्र खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात. तसंच कर्क जातक सदैव आपल्या कर्तव्यांना प्राधान्य देणारे असतात. त्यामुळे कौटुंबिक कारणासाठी, कुटुंबातील इतर व्यक्तीसाठी, काही व्यक्तींच्या आजारपणावर, काही हॉस्पिटलचे खर्च, असे खर्चाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. असं असलं तरी या नववर्षात तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे हे सर्व खर्च केल्यावरही वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही आपलं अकाउंट तपासाल तेव्हा त्यात मोठी शिल्लक पडलेली तुम्हाला दिसून येईल. ही बाब लक्षात घ्या. प्रत्येकच काळ प्रत्येकासाठी पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार वर्षातील काही काळ हा प्रत्येकासाठी शुभदायक, लाभदायक असतो. आपण त्या काळात कसं वागतो, मिळालेल्या संधीचा किती फायदा घेतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्याचा पहिला 15वाडा, फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा, एप्रिल महिन्याचा दुसरा 15वाडा आणि मे महिन्याचा पहिला 15वाडा अत्यंत शुभदायक, लाभदायक राहणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन वर्ष महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा. तसंच काळजी घेण्याच्या दृष्टीने विचार केला असता फेब्रुवारी महिन्याचा दुसरा 15वाडा, जून महिन्याचा पहिला आठवडा, जुलै महिन्याचा दुसरा 15वाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा 15वाडा आणि शेवटी डिसेंबर महिन्याचा दुसरा 15वाडा या काळात स्वतःची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहेत, जे आपण दर महिन्याला राशी भविष्यामध्ये देखील सांगत असतो. उपाय छोटे असले तरी त्यांचा परिणाम खूप मोठा असतो. त्यानुसार उपायांचा विचार केला असता हे नववर्ष अनेक अर्थांनी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या नववर्षातील ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन मी राशीनुसार काही उपाय सांगणार आहे. त्यानुसार कर्क राशीसाठी सकाळी घराबाहेर पडताना घराच्या दक्षिण दिशेला गुळाचा खडा ठेवून प्रस्थान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे. त्यामुळे कामामध्ये यश मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराच्या बाहेर पडताना तुम्ही हा उपाय अवश्य केला पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला नखं चावण्याची सवय असेल तर ती आत्ताच सोडा.
कारण नखं चावल्याने कुंडलीतील रवी ग्रह कमजोर होतो. या दोन्ही उपायामुळे जे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. हे नववर्ष आनंदाचं, उत्साहाचं, प्रगतीचं राहील, म्हणून तुम्ही हे अवश्य करावं. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी येणारं इंग्रजी नववर्ष कसं राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता आपण थांबूया. मित्रांना, नातेवाईकांना त्यांचे राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.